नमस्कार मित्रांनो, मी सागर घायवट. सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ई-केवायसी अपडेट देण्यात आला आहे. बऱ्याच महिलांनी तक्रार होती की ई-केवायसी ऑप्शन चुकीचा निवडला गेला, पती वडील माहिती चुकीची भरली गेली, ई-केवायसी प्रोसेस अर्धवट राहिली, यामुळे हप्ता अडकण्याची शक्यता होती. आता शासनाने वेबसाईटमध्ये सुधारणा केली आहे आणि योग्य ई-केवायसी ऑप्शन पुन्हा निवडण्याची संधी दिली आहे. ही एकदाच मिळणारी अंतिम संधी आहे. शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर पुढील हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. चला तर मग ई-केवायसी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट उघडायची आहे. समोर असा बॉक्स दिसेल, येथे क्लिक करावर क्लिक करायचे आहे. आता समोर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. नंतर समोर कॅप्चा असेल तो टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वर क्लिक करून सबमिटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकून सबमिट करायचा आहे. आता समोर 2 पर्याय दिसतील, विवाहित आणि अविवाहित. जे काही असेल ते निवडा. विवाहित केल्यावर तुम्हाला 3 पर्याय दिसतील, पती हयात आहे, पतीचे निधन झाले आणि घटस्फोटित. जे काही असेल त्यावर क्लिक करा. पती हयात आहे वर क्लिक केल्यावर पतीचा आधार नंबर टाकून कॅप्चा भरा आणि मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करा. आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर वर OTP येईल, तो टाकून सबमिट करा वर क्लिक करा. आता समोर पतीचे नाव येईल. पुढे तुमचा जो काही जातीचा प्रवर्ग असेल तो निवडा. समोर 2 प्रश्न दिसतील, ते व्यवस्थित वाचून दोन्ही उत्तर नाही करायचे आहे. तुमचे जे काही असेल ते निवडा. खाली अटी मान्य करून सबमिटवर क्लिक करा. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे दिसेल. मित्रांनो, ही माहिती सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून कुणाचाही हप्ता बंद होणार नाही. मित्रांनो, जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशा सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.